हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही सगळे खुश असाल, आनंदी असाल अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आम्ही गेलो होतो महाकालला, म्हणजेच उज्जैनला. त्या महाकाल बाबांचं दर्शन घेण्याच्या आधी आपल्याला भैरवनाथांचं म्हणजे कालभैरवाचं दर्शन कालभैरवाचं दर्शन घ्यायचं असतं. ते घेतलं. त्याच्यानंतर आम्ही मंगळाच्या मंदिरात गेलो. मंगळ ग्रह म्हणजे मंगळ भगवानचं मंदिर हे आपल्या महाराष्ट्रातच नाही, म्हणजे पूर्ण देशात खूप कमी ठिकाणी, त्याच्यातीलच एक म्हणजे उज्जैनला. आणि त्या मंदिरामध्ये दुसरे पण बरेच छोटे छोटे मंदिरं आहेत. तर त्यानंतर तसंच आम्ही मग मंगळ ग्रहाच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि बऱ्याच जणांनी मंगळाची पूजा करून घेतली. आणि ज्यांना कोणाला मंगळ असेल तर त्यांनी आवर्जून करावी, नसेल ज्यांना करायची असेल पूजा तरी असं मंगळ नसेल तरी पण आपण पूजा करू शकतो, असं काही नाही. परंतु जर पत्रिकेत मंगळ असेल तर त्याच्यासाठी पूजा करायला सांगत असतात. आणि तुम्ही जर आणि विशेष म्हणजे 100 ते 500 रुपयापर्यंतच त्याचे पैसे घेतले त्यांनी अभिषेकचे. मला तर वाटतं त्या पूजेचे त्यांनी 100च घेतले असतील, पण समजा एकदा कदाचित तुम्ही गेलात आणि रेट वाढले असतील तर 500च्या वर तर नाही. आणि इकडे मग म्हटलं तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतात. तर त्या मानाने तुम्ही जर उज्जैनला गेलात, महाकालला गेलात तर ही पूजा नक्की करा. खूप सुंदर सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्येच हे भुवनेश्वरी मातेचे मंदिर होतं. खूप सुंदर, म्हणजे इतकी छान गोड देवी आहे ना ती, की सगळेच मंदिरं खूप छान, त्यांचं बांधकाम वगैरे म्हणाल किंवा त्यांचं पावित्र्य खूप छान ठेवलेलं होतं. आणि तुम्ही जर गेलात तिथं तर कसं आहे ना, की एक गाडी ठरवायची असते, कारण आपल्याला तिथले रस्ते माहीत नसतात कसे काय, नाही का, कुठून कुठे जायचं. नाही तर मग आपण 2 मंदिरांमध्ये फिरेपर्यंत तो दिवस संपतो आणि आपण लांब गेलेलो असतो तर एवढा वेळ आपल्याकडे नसतो. तर त्याच्यापेक्षा तर एक गाडी असते, ती गाडी ठरवायची असते. त्या गाडीचं भाडं तुम्हाला सांगते, आमच्याकडनं त्यांनी 1700 घेतलेले होते. तर हे आलो आपण मेन महाकालच्या मंदिरात. खूप छान, पण आतलं शूटिंग ते ओरडत होते म्हणून मी घेतलं नाही जास्त. आणि आपल्या याचं जे नियमचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर ह्या आपला बाहेरचा भाग होता. सगळे दर्शन घेऊन आलेले होते आणि त्याच्यानंतर मग महाकालच्या या आतून जे डायरेक्ट लाईव्ह दर्शन होतं तिथं आम्ही फोटो काढले. तर तिथं मग आम्ही बाहेरच सगळे पूजा केली. जे काही आम्हाला आता कापूर, आपण कर्पूर गौर असल्यामुळे तिथं कापूर वगैरे लावायचा, तर तो कापूर आम्ही बाहेरच लावला. शेवटी ती पावनभूमी आहे, भगवंताचा म्हणजे सानिध्य सगळीकडेच आहे. तर त्यानुसार आम्ही लावलं आणि मग फोटो वगैरे काढले. एवढं छान आणि इतकं प्रसन्न वातावरण. एवढी गर्दी होती, अमाप गर्दी होती, परंतु अजिबात कुणाला कशाचा त्रास नाही. आणि आपण म्हणतो ना, ह्या सगळ्या आमच्या गाडीमध्ये होत्या, ही एक माझी मैत्रिणी वसुधा. तर आम्ही दोघीच होतो गेलेलो. तर बाकीच्या या गाडीत असलेल्या बायका होत्या. तर गाडी नक्की करा. गाडीचे 1700-1800 रुपये घेतात. परंतु त्या आपल्यावर येते की किती मंदिरं फिरायची. म्हणजे मंदिरं फिरायची इन द सेन्स आपण फिरू शकतो, परंतु प्रत्येक मंदिरामध्ये गर्दीचं एक प्रमाण असतं. काही काही मंदिरांमध्ये लवकर नंबर लागतो, काहींमध्ये नाही. आम्ही जेव्हा कालभैरवला गेलो ना, तर तिथे इतकी गर्दी होती, तुम्हाला सांगते की 3.5 ते 4 तास लोकांना लागले. आम्ही काय केलं, बाहेरूनच दर्शन घेतलं, कळसचं दर्शन घेतलं आणि आलो. कारण की मग महाकालचं दर्शन बऱ्याच जणांचं राहून गेलं याच्यामुळे. जर तुम्ही मुक्काम करत असाल तर तुम्ही पूर्ण ते दर्शन घेऊन आणि मग महाकालच्या दर्शनाला जायचे. आणि जर गाडी ठरवलेली असेल आणि महाकालचं दर्शन घेऊन बाकीचेही तुम्ही घेऊ शकतात. परंतु महाकालचं दर्शनसुद्धा तुम्हाला सांगते मी 9:30 पर्यंतच असतं. रात्रीचं 9:30ला जवळजवळ, म्हणजे 9लाच धरा, 9ला बंद होतं. त्यामुळे आपण कुठंही गेलो ना तर ते एक म्हणजे प्लॅनिंग ठेवा की इथून इकडे गेलं की तिथपर्यंत आपल्याला 9पर्यंत तिथं काहीही करून आत पोचायचं. 9 नाही, 8लाच तुम्ही आत गेला तर 9पर्यंत दर्शन होतं. म्हणजे जे आत गेलेले असतील त्यांचं होऊन जातं. त्यानंतर आम्ही बडा गणपती म्हणून मंदिर येते, ते मंदिरामध्ये नक्की जा. तर त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. एवढा मोठा गणपती आहे तिथंच. मग आम्ही ही शंकराची पिंड होती तर तिथं दर्शन घेतलं. आणि खूप सुंदर असे इथं मूर्त्या होत्या, म्हणजे गणेशाची क खूप खूप सुंदर. म्हणजे मी शब्दात सांगण्यापेक्षा तुम्ही नक्की गेलात ना, बडा गणपती म्हणून आहे, तिथं नक्की जा. तर त्याच्यानंतर तिथं असे गोड सबस्क्रायबर भेटले, खूप छान आहेत ते. मग आम्ही सगळ्यांनी सोबत फोटो काढले, व्हिडिओ काढले, की खरंच खूप गोड आहेत त्या. म्हणजे मला एवढं, म्हणजे पहिल्यांदाच मी भेटले होते त्यांना, पण छान वाटलं. तर ह्या सगळ्या त्या ताई होत्या, त्या इथल्या होत्या, बहुतेक यूपीच्या होत्या असं वाटतं मला.
कहाँ से हो आप? हम छत्तीसगढ़ से। छत्तीसगढ़ से। हर हर महादेव। हर हर महादेव। अच्छा, त्या छत्तीसगडच्या होत्या, त्यानंतर माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आमचा हा परतीचा प्रवास खूप मज्जा आली मला. असंही आम्ही महाकालचं दर्शन घेतलं, खूप छान होतं. आणि तुम्ही जर दर्शनाला जाल तर नक्कीच आधी कालभैरवचं दर्शन घ्यायचं, ज्याला 4-5 तास तरी लागतात. तिथं कायमच गर्दी असते. आणि त्यानंतर आपण उज्जैनचं महाकालचं दर्शन घ्यायचं असतं. तर एक लक्षात घ्यायचं की आपण जास्त वेळ बाहेर न वेळ घालवता पटकन पहिलं महाकालचं दर्शन कालभैरवचं दर्शन झालं की पहिलं महाकालचं दर्शन घ्यायचं आणि मग बाकीचं मंदिरांचा विचार करायचा. जेणेकरून कसं आहे ना की बऱ्याच मैत्रिणींचं असं झालं, त्या महाकालच्या कालभैरवच्या दर्शनाला गेल्या आणि महाकालचं दर्शनपर्यंत त्यांना वेळ झाला आणि गेट बंद झालं, त्यांना दर्शन करता आलं नाही. आणि म्हणतात ना की महाकालला ज्याला बोलवायचं असतं त्यालाच बोलवतो, ज्याच्या नशिबात दर्शन असतं त्यालाच दर्शन होतं. म्हणून आपण आधी प्रयत्न करायचं, मग भगवंत आपल्या सोबतच असतो. तर तुम्ही एक काम करा, तेवढं लक्षात घ्या आणि लवकर उज्जैनच्या म्हणजे महाकालचं दर्शन घ्या. खूप सुंदर मूर्ती आहे. असं आम्ही गेली ना लिटरली असं वाटत होतं की काल बाबा माझ्याशी हसतायत, एवढं सुंदर मन भरून आलं ना. आणि मेन म्हणजे आपण कालभैरवला गेलं की 4-5 तास लागतात, इथं तुम्हाला आणि महाकालला फक्त 2 ते 2.5 तासात तुमचं व्यवस्थित दर्शन होतं. अगदी व्यवस्थित दर्शन घेऊ देतात ते, त्यांचं एक विशेष आहे. काही घाई नाही, गडबड नाही, आपल्याला व्यवस्थित प्रार्थना करता येते. 2-2.5 तासात आपलं दर्शन होतं बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय महाकाल.